चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपल्याला आज अशा जाहिरातीबद्दल बोलायचं आहे की ती जाहिरात म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये त्या जाहिरातीच्या किंवा त्या पोस्टच्या एक दोन जागा असतात म्हणजे असतात. पण बघा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं कॉम्पिटिटर कमी असतात. का कमी असतात? कारण तो सिलेबस थोडा अवघड आहे. अवघड म्हणण्यापेक्षा आपल्या परिचयाचा नाहीये, त्या वाकड्या तिकड्या रेषा, बरोबर आहे. म्हणजेच बाळांनो आपल्याला पाहिजे आहे निम्न श्रेणी लघुलेखा या पोस्ट बद्दल सगळी माहिती पाहिजे. बाळांनो बघा, याचा पेमेंट जर पाहिला तर 1,32,000 जवळजवळ 1,50,000 पगार असतात. 1,50,000, बरोबर आहे. दुसरी गोष्ट म्हणून बघायची, शैक्षणिक पात्र अर्हता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम काय, या सर्व गोष्टी पाहिजेत बाळांनो. बघा, इथं जर पाहिलं तर तुमचं पेमेंट व्यतिरिक्त बाळांनो तुम्हाला महत्त्वाची गोष्ट महागाई भत्ता आणि नियमप्रमाणे भत्तेही त्या ठिकाणी देण्यात येतात, लक्षात ठेवायचं. ओके. दुसरी गोष्ट जर पाहिली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो बघा, आतापर्यंत पात्रता आणि भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा काय, आपल्याला या सर्व गोष्टी या ठिकाणी कव्हर करायच्या. ओके. म्हणून बघा, इथं जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागास असेल आर्थिकदृष्ट्या किंवा SC ST असताल, SC किंवा ST असताल, मग त्याला पात्रता काय बाळांनो तेही पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो आपण जर पाहिलं तर बघा, पदवीधर असेल, इतर मागासवर्गीय असेल, दिव्यांग असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, हे सगळे ग्रस्त येतं. यांना किती वय लागणार आहे बघा बाळांनो. आपण जर पाहिलं इतर मागासवर्गीय असेल तर महत्त्वाची गोष्ट 18 ते 40 पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर ST असेल तर 18 ते 45 असेल किंवा 43, बरोबर आहे. म्हणजे सॉरी, मागासवर्गीयांना किती आहे बाळांनो, तर महत्त्वाची गोष्ट आहे 18 ते 40. आणि इतर मागासवर्गीय जे आहेत तर त्याला जर पाहिलं बाळांनो आपण, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो काय म्हणते, 43 पर्यंत ते क्वालिफाय होऊ शकतो. वयाची पात्रता किमान आणि कमाल पाहिजे, माहिती पाहिजे, बरोबर आहे. कमाल किती, 18 आणि किमान 43 पर्यंत. दुसरी गोष्ट बाळांनो बघा, तर जे माजी सैनिक आहेत किंवा मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजे EWS आहेत बाळांनो त्यांना, तर आपण पाहिलं 38+3 आणि EWS असेल तर 43+3, बरोबर आहे. म्हणजे 46 वयापर्यंत तू याच्यात फॉर्म भरू शकतोस. काय भरतो, 46चा बाबा, बरोबर आहे. दुसरी गोष्ट बघ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल यालाही किती बाळांनो, 45 वयापर्यंत पात्र होऊ शकत. ओके. आता बघ, शैक्षणिक अर्हता काय, तर तुला याच्यामध्ये बाळांनो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, म्हणजे तू 10वी उत्तीर्ण पाहिजेस. त्याच्यानंतर बघ, लघुलेखेमध्ये 100 प्रति मिनिट शब्द तुझी टायपिंग पाहिजे, एका मिनिटात तुला 100 शब्द टाईप करता आले पाहिजे. त्याच्यानंतर मराठी इंग्रजी 30-40 तुला काय पाहिजे, त्या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट बाळांनो आपल्याला पाहिजे याच्यामध्ये अभ्यासक्रम काय. बघा, लघुलेखा श्रेणीमध्ये अभ्यासक्रम बाळांनो बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आहे, मराठी आहे आणि काय इंग्रजी आहे. कळालं का. याच्यामध्ये बघा, आपण जर पाहिलं तर प्रश्न 30, त्याला गुण बी किती बाळांनो, 30च आहेत. नंतर प्रत्येक याच्यामध्ये 30-30 प्रश्न आणि त्या ठिकाणी 30-30 गुण आहेत. त्याला कळलं का, म्हणजे एका प्रश्नाला एकच काय आहे, तर मार्क आहे. आणि हा पेपर बाळांनो 120चा आहे. याला 1.5 तास लागतो आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्न त्याला 4 पर्याय असतात, लक्षात ठेवायचं. ओके. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लघुलेखक, बरोबर आहे, परीक्षा श्रेणी 120. आणि याच्यामध्ये काय बाळांनो, कौशल्य म्हणजे तुला ते टायपिंग करून दाखवणार तुझं ते वाकडे तिकडे रेषा, ते किती बाळांनो, 80 साठी आहे. म्हणजे हा कितीचा बाळांनो, 200 मार्काचा पेपर. हे पास होऊन हे बी पास व्हायचं आहे. ते वकील वगैरे असतात ना, मंत्री वगैरे, त्याचे ते भाषण करतात, त्याला लिहावं लागतं पटपट पटपट, ती परीक्षा, ते पद आहे. ओके. आता याच्यामध्ये बघ, तुला विषय काय बुद्धिमत्तेमध्ये बाळांनो, तर बुद्धिमत्तेमध्ये जवळजवळ ABCD कालमापन वगैरे याच्यावर प्रश्न नेहमी विचारले जातात. डिकोडिंग टू डिकोडिंग असेल, पझल असेल, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ABCD सगळं तुला क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर तुझं ते कॅलेंडर फॅलेंडर नाही केलं तरी चालेल, पण तुझं जे आहे कोडिंग टू कोडिंग म्हणजे समसंख्या एकूण विचारल्या त्याच कशा आहेत, विषम संख्या आहेत का, ते तुला आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघ, सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्र भूगोल आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे इतिहास आहे, नदी प्रणाली वगैरे, भूगोलवर जे सेम टॉपिक आहेत इतर परीक्षेला तेच याला बी असतात. त्याच्यानंतर मराठी व्याकरणामध्ये बी काय बाळांनो, तर मराठी व्याकरण आहे आणि व्होकॅब्युलरी सध्या आहे, दोन्ही बी येतं. आणि त्याच्यामध्ये इंग्रजी व्याकरणाला बी काय, तर इंग्रजी व्याकरण आहे आणि त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरीचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगतो, व्याकरण जरी नाही केलं तरी चालेल, पण व्होकॅब्युलरी जास्त करता, कारण तो न येणारा घटक आहे पोरांना. कळलं का. येस. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट बाळांनो बघा, सगळ्यात बाळांनो आपण 10वी-12वी तुमची झाली असेल तर आपण सरळ सेवेची बॅच सुरू केली. तुमची 10वी-12वी सुरू झाली असेल तर आपण वार्षिक आणि रेसिडेन्शियल बॅचेस, आर्मी असेल, पोलीस असेल, वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस असेल, याचे सुरू केलेत. आणि आपण 10वी-12वी तुमची नुकतीच झाली असेल त्याच्यासाठी बाळांनो तुम्ही MPSC फाउंडेशन, सरळ सेवा तलाठी ही बॅचेस आपण या ठिकाणी सुरू केल्यात. याच्यासाठी बाळांनो तुम्हाला काय करायचंय, तर IITS MPSC सरळ सेवा नावाचं हे आपलं YouTube चॅनल जॉईन करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाळांनो,
टेलिग्राम चॅनल IITians अकॅडमी सरळ सेवा नावाचे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. चालेल, धन्यवाद, जय हिंद.